केंद्रीय पथकाने मानवी वापरासाठी अयोग्य असल्याचे नोंदवले होते आणि एक भ्रष्ट अधिकारी तुम्ही तिथं ठेवून शासनाचं गोडाम भाडे असतील, शासनाचे गोडाम असतील त्याला देणार नाही, खाजगीला देणार, कोट्यावधी रुपये तुमचं. मी अध्यक्ष महाराज काल पण मी म्हणालो होतो की ही जी तांदूळ खरेदी जी आहे आपली मिलिंगचं काम आणि शेतकऱ्यांसाठी आपण योजना सुरू केली होती, ही शेतकऱ्यांसाठी नाही व्यापाऱ्यांसाठी. अधिकारी आणि व्यापारी आणि हे अधिकारी जिल्ह्यापुरतच नाही अध्यक्ष महाराज, हे रॅकेट आहे मंत्रालयापर्यंत. दादानी तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की एखादा अधिकारी 3 वर्ष मग तो कुठल्याही पदावरून ते तिथल्या तिथं प्रमोशन असेल आम्ही ठेवणार नाही. दादा आता तुम्हीच मुख्यमंत्री आहात आणि मग एक ठेवता कशाला? आणि याचं लिंक तुमच्या मंत्रालयापर्यंत आहे. तुम्हाला जे काय आता उत्तर आलं ते मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी दिलं. ते सारंग मॅडम आहे तिथं ती पण त्या बेंचवर कितीतरी वर्षापासून आहे. मला तर वाटतं की यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण कडून यांची चौकशी झाली पाहिजे. यांच्याजवळ मोठा पैसा तुम्हाला भेटेल. जनतेचा पैसा लुटतात आहे आणि म्हणून मला याला आता तातडीने बदली तर कराच. पण यांच्यावर आर्थिक गुन्हे अन्वेषणाच्या माध्यमातून मंत्रालयातले सारंग मॅडमचा मी उल्लेख मुद्दाम करतो. त्यांच्या सकट यांच्या सगळ्यांचं आपण चौकशी करणार का आणि याची बदली तातडीने इथून करणार का हा माझा प्रश्न आहे. संबंधित जे अधिकारी आहेत ते नक्कीच त्या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. त्यांच्याकडे 2024ला फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा धान्य खरेदी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. म्हणजे त्या पदावरती ते कार्यरत झाले आणि ऑक्टोबर 2024ला त्यांना डीओ सुद्धा अतिरिक्त चार्ज आपण दिलेला आहे. त्या अगोदर ते विविध पदावरती नक्कीच गोंदिया जिल्ह्यामध्ये ते कार्यरत आहेत. नानाभाऊ, आपल्याला आपल्या मताशी मी 100% सहमत आहे. ज्या अधिकाऱ्यांवरती आरोप लागत असतील अर्थातच असे अधिकारी 10-10 वर्ष एका जिल्ह्यामध्ये असणं हे अजिबात योग्य नाही, हे मला देखील पटत नाही. त्यामुळे आपण मागणी केल्याप्रमाणे नक्कीच या अधिकाऱ्यांची योग्य त्या ठिकाणी बदली केली जाईल.